देशासह राज्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये ईद साजरी केली जाते आणि सोलापूरमधील ईदगाह मैदानामध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज पठण केलं। ईदगाह मैदानामध्ये महिलांसाठी देखील नमाजाची सोय असते आणि त्यामुळे महिलांची संख्या देखील नमाजासाठी मोठ्या संख्येने पाहायला मिळाली। यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। आणि ही ड्रोनची दृश्य पुढारीच्या प्रेक्षकांसाठी सोलापूरमधून चेतन लिगाडे यांनी काढलेली। देशभरामध्ये मुस्लिम बांधव जे आहेत ते मोठ्या उत्साहात ईदचा सण जो आहे तो साजरा करत असतात आणि सोलापुरात आपण जर बघितलं गेलं तर ईदगाह मैदानावरती जे आहेत ते मुस्लिम बांधव सार्वजनिक नमाज पठण करत असल्याचं चित्र दिसते। खरं तर मोठ्या उत्साहात आणि देशभरामध्ये जे आहेत ते रमजान ईद साजरा होतो। मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात जे आहेत ते ईद साजरी करत असतात। ईदच्या निमित्तानं देशभरामध्ये ठिकठिकाणी सामुदायिक जे आहे ते नमाज पठण केलं जातं। मात्र सोलापुरातील ईदगाह मैदानात हजारो मुस्लिम बांधव एकत्रित येत नमाज पठण केल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय। खरं तर मौलानांच्या नेतृत्वात नमाज पठण जे आहे ते करण्यात येते। खरं तर आपण बघितलं गेलं तर महिलांची संख्या देखील या ईदगाह निमित्त जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि ईदगाहवरती महिलांना देखील नमाजाची सोय जो आहे तो करण्यात आल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळं मोठ्या संख्येने एकमेकांना मुस्लिम बांधव जे आहेत ते ईदच्या शुभेच्छा देत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते। त्यामुळं मोठा उत्साह गेल्या आठवडाभरापासून सोलापूरमध्ये मोठं तापमान आहे आणि अशा उन्हात कडाक्याच्या उन्हात देखील मुस्लिम बांधव जे आहेत ते सामूहिक पद्धतीने नमाज पठण करत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन तौशिक शेख सहा, अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर। आणि आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी हा सगळा ईद संदर्भातला घेतलेला आढावा आपण पाहिला। देशासह आज राज्यभरात मोठ्या उत्साहात ही ईद साजरी केली जाते आणि सोलापूरमधून आपण बातमी पाहतो। सोलापूरमध्ये ईदगाह मैदानामध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज पठण केलाय। ही दृश्य आपल्या स्क्रीनवर दिसतात। आज ईदचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबई असू देत किंवा दिल्ली असू दे, दिल्लीची जामा मशीद, त्यानंतर हैदराबाद, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि भोपाळमधून ही ईदची दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे ईद साजरी केली जाते आणि सगळ्या मैदानांमध्ये महिलांसाठी सुद्धा नमाजाची सोय असते आणि त्यामुळे महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात यावेळी पाहायला मिळते। सोलापूरमधून देशभरात आज ईदचा उत्साह पाहायला मिळतोय।